क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 11 ते 17 मेपर्यंत साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हा एक रिव्हिजन स्वरूपात व्हिडिओ लेक्चर असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि जे पण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न असतो तिथे आपण हे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता विद्यार्थी मित्रांनो, साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न, तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ही शपथ सी. जोसेफ विजय यांनी घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? सी. जोसेफ विजय. ते कोणत्या पार्टीचे आहेत? TVK. TVKचा फुल फॉर्म काय? तमिळगण वेन्नी कळम्मन ह्या पार्टीचा फुल फॉर्म आहे. शपथविधी 10 मे 2026 रोजी झाली. स्थान तमिळनाडूचे ते 19वे मुख्यमंत्री आहेत. निवडणूक निकालमध्ये म्हणजे जे 2026मध्ये जो निकाल आला तिथे TVK पार्टीला 108 जाग्यावर त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. शपथ कोणी दिली? तर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी ही शपथ दिली. मतदारसंघ मदुराई मध्य म्हणून ते निवडून आलेले आहेत. विक्रम 1967 नंतर राज्यातील पहिली बगैर द्रविडियन सरकार बदल MK स्टॅलिन यांची जागा ते नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्रीबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर ही शपथ BJPचे शुभेंदू अधिकारी यांनी घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी कोणत्या पक्षाचे आहेत? भारतीय जनता पक्ष. शपथविधी 9 मे 2026 रोजी. पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री. ऐतिहासिक नोंद, राज्याचे पहिले भाजपा मुख्यमंत्री. शपथ कोणी दिली? तर राज्यपाल RN रवी यांनी दिली. विजय 2026च्या विधानसभा निवडणूक 207 जागा जिंकून त्यांनी ऐतिहासिक विजय BJPनं मिळवलेला आहे. स्थळ ब्रिगेड परेड ग्राउंड कोलकाता इथे. प्रमुख पराभव, त्यांनी भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी TMCचे यांच्या 15 वर्षात सत्तेचा अंत झाला. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्र सरकारने भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर ही नियुक्ती लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण त्यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहू. भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कितवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत? तर 3रे. हा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की NS राजा सुब्रमणी हे कितवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत? तर 3रे आहेत विद्यार्थी मित्रांनो. नियुक्ती मे 2026 मधून केंद्र सरकारद्वारे करण्यात आली. कोणाची जागा घेतील? जनरल अनिल चव्हाण यांची जागा घेतील. ते मूळ रेजिमेंट गढवाल रायफलकडून ते त्यांची मूळ रेजिमेंट आहे. भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफबद्दल आतापर्यंतची यादी पाहूया. जनरल विपिन रावत भारताचे पहिले CDS, जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर जनरल अनिल चव्हाण भारताचे दुसरे CDS, सप्टेंबर 2022 ते मे 2026 पर्यंत. त्यानंतर NS राजा सुब्रमणी भारताचे 3रे CDS. महत्त्व, CDS हे पद तीनही सैन्य दलामध्ये समन्वय साधणारे सर्वोच्च पद आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही नियुक्ती व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे नवीन नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पद भारताचे 27वे नौदल प्रमुख. शपथविधी 31 मे 2026 रोजी ते कार्यभार स्वीकारतील. रेजिमेंट दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्ध ते तज्ज्ञ आहेत. कोणाची जागा घेणार आहे? ते ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी जे 26वे प्रमुख होते त्यांची जागा घेणार आहेत. प्रमुख अनुभव, INS विक्रमादित्य या विमानवाहू नौकेचे माजी कमांडर. सन्मान,
त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक पण त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेला हंता व्हायरस हा प्रामुख्याने कोणत्या प्राण्याद्वारे मानवामध्ये पसरतो? तर तो प्राणी आहे विद्यार्थी मित्रांनो उंदीर. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. हंता व्हायरसबद्दल आता माहिती पाहूया. हंता व्हायरस प्रामुख्याने उंदीर आणि घुशीद्वारे मानवामध्ये पसरतो. संसर्ग उंदीराचे मूल, विष्ठा किंवा लाळ यांच्या थेट संपर्कातून किंवा हवेतून, धूलिकणातून संक्रमण होतो. चर्चेचे कारण, मे 2026 मध्ये MV होंडियन्स वर उद्रेक झाल्याने हा चर्चेचा विषय आहे. प्रकार, दक्षिण अमेरिकेच्या एडिस व्हायरस हा प्रकार मानवाकडून मानवाकडे पसरतो. लस, या विषाणूवर सध्या कोणतीही विशिष्ट लस उपलब्ध नाही आहे. प्रतिबंध, परिसर उंदीरमुक्त ठेवणे, स्वच्छतेची काळजी घेणे हा त्याचा प्रमुख उपाय आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, द मेट्रोलिटिकल सोसायटी फेलो म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण आहेत? तर हे आहेत कुलजीत कौर मारहांस. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. कुलजीत कौर मारहांस यांची ऐतिहासिक कामगिरी, ते दी मेट्रोलिटिकल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झालेली आहे. विक्रम हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय महिला शास्त्रज्ञ आहेत. संशोधक, उल्का ग्रहाचे विज्ञान आणि सूर्यमालेची निर्मिती मध्ये त्यांचे संशोधन आहे. सहभाग, नासा आणि जपानच्या अंतराळ मोहिमेच्या नमुन्याचे विश्लेषण मध्ये यांचा सहभाग होता. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 12 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे म्हणजे CBFCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर हे नवीन अध्यक्ष शशी शेखर वेम्पती बनलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. CBFCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? शशी शेखर वेम्पती. पद, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष. कोणाची जागा घेतली? तर प्रसून जोशीची जागा घेतली. माजी पद, प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. पार्श्वभूमी, IIT बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि तंत्रज्ञ आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील जनसंपर्क विभाग हा ISO नामांकन मिळवणारा पहिलाच विभाग ठरलेला आहे? तर हा विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो महापारेषण. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. ISO नामांकन महापारेषण यांना विभाग कोणता आहे? माहिती तंत्र विभाग महापारेषण. ISO 2015 मध्ये प्रमाणपत्र प्राप्त. ISO मिळवणारा राज्यातला पहिला सार्वजनिक ऊर्जा विभाग. कारण कामकाजात पारदर्शकता आणि गुणवत्ता व्यवस्थापन. मुख्यालय कुठे आहे? मुंबई महाराष्ट्र इथे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात 11 मे हा दिवस राष्ट्रीय टिंबटिंब दिन म्हणून साजरा केला जातो. तर तंत्रज्ञान दिवस म्हणजे नॅशनल टेक्नॉलॉजी डे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी डे 11 मेला साजरा करण्यात येतो. कारण 1998 मध्ये पोखरण 2 आणि शक्ती 1 अणुचाचणीची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. घोषणा, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये ही घोषणा केली. हंसा 3 याच दिवशी पहिला स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी पण करण्यात आली. त्रिशूल हे क्षेपणास्त्राची देखील याच दिवशी यशस्वी चाचणी करण्यात आली. महत्त्व, शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाचा गौरव करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरणार आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो आपला महाराष्ट्र राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. लँड टायटलिंग ॲक्ट या कायद्यामुळे राज्यातील अंदाजे किती कोटी जनतेच्या मालमत्तेची अधिकृत नोंद तयार होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 14 कोटी एवढी जनतेची मालमत्तेची अधिकृत नोंद तयार होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र लँड टायटलिंग ॲक्ट
पहिले राज्य जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारे महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरेल. अंमलबजावणी राज्यात जुलै 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल. निश्चित मालकी सुमारे 14 कोटी जनतेला त्यांच्या मालमत्तेचे अधिकृत आणि कायदेशीर गॅरंटीड हक्क मिळेल. जागतिक दर्जा हा कायद्यामुळे मालमत्ता ग्लोबली कॅश करता येईल. म्हणजेच मालमत्तेचा कार्ड जागतिक स्तरावर व्यवहारासाठी गृहीत धरला जाईल. सुरक्षा डिजिटल नोंदणीमुळे जमिनीचे वाद आणि फसवणुकीचे प्रकार कायमचे थांबतील. आर्थिक लाभ मालमत्तेवर कर्ज मिळवणे आणि खरेदी विक्री व्यवहार करणे अधिक सोपं आणि जलद होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, पुद्दुचेरीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे शपथ एन रंगास्वामी यांनी घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. पुद्दुचेरीचे नवीन मुख्यमंत्री एन रंगास्वामी. शपथविधी केव्हा होणार आहे? 13 मे 2026 रोजी. कितव्यांदा? 5व्यांदा विक्रमी. पक्ष AINRC NDA आघाडी. विधानसभा 30 पैकी 18 जागेवर विजयी बहुमत. शपथ कोणी दिली? नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांनी. त्यानंतर पुढला प्रश्न, आसामचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली? तर विद्यार्थी मित्रांनो, हे शपथ हेमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आसामचे नवीन मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा मुख्यमंत्री आसामचे आहेत. शपथविधी 12 मे 2026 रोजी. दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री होणारे बगैर काँग्रेसी नेते आहे. पक्ष भाजपा NDA. 126 पैकी 102 जागा NDA आघाडीने इथे जिंकलेली आहे. शपथ कोणी दिली? तर राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी ही शपथ दिली. त्यानंतर पुढला प्रश्न, थलापती विजय यांच्या जे TVK आहे म्हणजे तामिळगन वेन्नी कळम्मन या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर यांचा TVKचा निवडणूक चिन्ह विद्यार्थी मित्रांनो शिट्टी आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ICGS अचल हे भारतीय तटरक्षक दलातील जहाज कोणत्या श्रेणीचे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आदम्या क्लास फास्ट पेट्रोल वेसल आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ICGS म्हणजे इंडियन कोस्टल गार्डशिप अचल. श्रेणी फास्ट पेट्रोल वेसल, जलद गतीचे जहाज. बनावट कोची शिपयार्ड लिमिटेड द्वारा. शामिल भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड. वेग ताशी 33 नॉट, अतिशय वेगाने. तैनात किनारपट्टीची सुरक्षा आणि देखरेख करणे. विशेष आधुनिक नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टम सज्ज. त्यानंतर पुढला प्रश्न, गुजरात येथील सोमनाथ मंदिरच्या पुनर्निर्मितीला 11 मे 2026 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, तर 75 वर्ष पूर्ण झाले. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. सोमनाथ मंदिरचे पुनर्निर्मितीला 75 वर्ष. 11 मे 2026 रोजी पुनर्निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाले. इतिहास 11 मे 1951 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झालं होतं. महोत्सव या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सव 2026 साजरा करण्यात आला. एअर शो भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण पथकाने विशेष सादरीकरण केलं. प्रकाशन 75व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष स्मारक नाणे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलं. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिला भाऊसाहेब चंद्रयान स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो नितीन गडकरी यांना देऊन सन्मानित करण्यात आला. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पहिला भाऊसाहेब चंद्रयान स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री. पुरस्कार पहिला भाऊसाहेब चंद्रयान स्मृती पुरस्कार 2026. ठिकाण नागपूर येथे. संस्था भाऊसाहेब चंद्रयान स्मृती प्रतिष्ठान. कारण सार्वजनिक सेवा विकासात्मक कामामध्ये योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये आशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे गुजरात राज्यात करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. 2026ची आशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप यजमान गुजरात या हा राज्य. स्पर्धा आशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026. विशेष भारतात होणारं पहिलं मोठं आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग आयोजन. उद्दिष्ट 2026 आशिया खेळासाठी महत्त्वाची पात्रता फेरी म्हणजेच क्वालिफिकेशन राऊंड. ठिकाण गांधीनगर
अहमदाबाद गुजरात येथे महत्त्व. भारताच्या स्पोर्ट हब मोहीमला बळकटी याद्वारे मिळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 8 मे 2026 रोजी भारताने कोणत्या प्रगत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर तो क्षेपणास्त्र आहे विद्यार्थी मित्रांनो अग्नी. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रगत अग्नी क्षेपणास्त्रांची चाचणी 8 मेला घेण्यात आली. ठिकाण अब्दुल कलाम बेट ओडिशा इथे. संस्था कोणती आहे? DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. तंत्रज्ञान मिनिस्ट्री कोणती आहे? तंत्रज्ञान MIRV म्हणजे एकाच वेळी अनेक लक्ष्यावर मार करणं. विशेष शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता इथे आहे. सामर्थ्य भारताच्या संरक्षण सिद्धेत मोठी वाढ होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं अलगी ट्री म्हणजेच अलगी ट्री शेवाळ वृक्ष कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे? तर हा मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे सुरू करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं अलगी ट्री TT नगर भोपाळ मध्य प्रदेश इथे. प्रमुख हेतू हवेचे शुद्धीकरण करणे एअर प्युरिफिकेशन. कार्य CO2 शोषून शुद्ध O2 म्हणजे ऑक्सिजन बाहेर सोडणे. क्षमता एक अलगी अप्रॉक्सिमेट 100 नैसर्गिक झाडे एवढी आहेत. निर्मिती भोपाळ स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत. तंत्रज्ञान लिक्विड अलगी आधारित फोटो बायोरिॲक्टर. त्यानंतर पुढला प्रश्न, 4था भारत आफ्रिकन मंच शिखर परिषदेचे यजमानपद कोणता शहर भूषवणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा भारताची राजधानी नवी दिल्ली हे भूषवणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. 4था भारत आफ्रिका मंच शिखर परिषद नवी दिल्ली येथे. तारीख 28 ते 31 मे 2026. भागीदारी भारत आणि आफ्रिकन युनियन. थीम काय? AI स्प्रिट नवोन्मेष लवचिकता आणि सर्वसमावेश परिवर्तन. प्रतीक लोगो काय? आशियाई सिंह आणि आफ्रिकन सिंह. लक्ष व्यापार आरोग्य संरक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिनिदाद आणि टोबॅगो हा देश. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगो. करार NPCI इंटरनॅशनल आणि त्रिनिदाद सरकारासोबत. क्षेत्र कॅरिबियन बेटावरील पहिला देश. फायदा रिअल टायमिंग डिजिटल पेमेंट सुविधा. उद्दिष्ट वित्तीय समावेश आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने वाहनावर धर्म NGO आणि किंवा अनधिकृत ओळखदर्शक चिन्ह आणि स्टिकर्स लावण्यावर बंदी घातलेली आहे? तर तो ईशान्य राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो नागालँड. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. वाहन स्टिकरवर बंदी नागालँड सरकारचा निर्णय. बंदी धर्म जात NGO आणि पदाच्या नामाचे स्टिकरवर बंदी आणण्यात आलेली आहे. अंमलबजावणी खाजगी आणि सरकारी दोन्ही वाहनासाठी. नियम मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई या होणार आहे. उद्देश रस्त्यावरील शिस्त आणि पारदर्शकता राखणे. त्यानंतर पुढला प्रश्न, पुखराज सिंग गिल यांनी कोणत्या देशात ADT प्लेयर चॅम्पियनशिप जिंकून पहिला आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवलं? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो मलेशिया इथे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पुखराज सिंग गिल पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मलेशिया इथे. विजेतेपद ADT प्लेयर चॅम्पियनशिप. मान पहिलं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विजेतेपद. खेळ गोल्फ विजय प्ले ऑफमध्ये विजय मिळवून जेतेपद आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न मल्टीलायनर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सेहत मिशनच्या अनावरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य ते ओळखायचे आहे? याच्या अनावरण नवी दिल्ली इथे करण्यात आलं. तर विधान 1 आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. आरोग्यमंत्री JP नड्डा आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याचं अनावरण केलं. तर विधान 2 बिन आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 1 आणि 2 दोन्ही सत्य. हा पर्याय आपला योग्य उत्तर राहील.
आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सेहत मिशन म्हणजे सोशल इंडिया फॉर हेल्थ अँड टेलिमेडिसिन. ठिकाण अनावरण नवी दिल्ली येथे करण्यात आलं. सहभाग आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते. उद्देश कृषी क्षेत्र आणि ग्रामीण आरोग्य यांच्यात समन्वय साधून आरोग्य सुविधा पोहोचवणे. स्वरूप हे मिशन प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी समर्पित आहे. त्यानंतर पण मल्टीलाइनर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ, जागतिक स्थलांतरण अहवाल 2026 अनुसार भारत जागतिक सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश आहे. तर हा पर्याय विधान अ बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आता विधान ब, 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातला एकमेव देश ठरलेला आहे. तर हा पण विधान बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 दोनही विधान बरोबर आहे. हा आपला पर्याय योग्य राहील. तर आता आपण याबद्दल माहिती पाहूया. जागतिक स्थलांतरण अहवाल 2026 भारत जागतिक सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला बरोबर आहे. विक्रम 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे. महत्त्व परदेशात स्थायिक झालेल्या भारताकडून भारतात पाठवलं जाणाऱ्या पैशामुळे भारताची परकीय चलन साठा आणि अर्थव्यवस्था मजबूत होण्यात मदत. इतर देश भारत पाठोपाठ मेक्सिको आहे, त्याच्यानंतर चीन आहे आणि फिलिपिन्स यासारखा देशाचा क्रमांक लागतो. परंतु याआधी कोण पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न. व्ही डी सतीशन यांची कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांची निवड केरळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. व्ही डी सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री. कितवे मुख्यमंत्री? 13वे. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. मतदारसंघ परवूर या मतदारसंघातून ते येतात. शपथविधी 18 मे 2026 रोजी. पूर्व अनुभव माजी विरोधी पक्ष नेते. त्यांच्या मतदारसंघ लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ते तिथून जिंकून आले तर परवूर इथून. त्यानंतर पुढला प्रश्न. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्याने पटकावलेले आहेत. तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 सर्वाधिक पुरस्कार कर्नाटकाला, एकूण 6 पुरस्कार. द्वितीय स्थानावर आंध्र प्रदेश आणि ओडिशा आहे, प्रत्येकी 5 पुरस्कार. घोषणा केंद्रीय पंचायत मंत्रालयाद्वारा ही घोषणा करण्यात आली. एकूण पुरस्कार देशभरात 42 पंचायतीच्या या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. समारोह 3 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण केलं जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न. ब्रिक्स देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे. तर हा नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत सर्वोत्तम जिल्हा पंचायतच्या 5 कोटी रुपयाचा पुरस्कार तिरुपुरातील कोणत्या जिल्हा पंचायतीला मिळालेला आहे. तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो सेपाही जिल्हा या पंचायत. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 सर्वोत्तम जिल्हा पंचायत सिपाही जिल्हा पंचायत त्रिपुरा. रक्कम किती आहे? 5 कोटी. पुरस्काराचे नाव काय? नानाजी देशमुख सर्वोत्तम जिल्हा पंचायत सतत विकास पुरस्कार. विशेष कामगिरी त्रिपुरातील कंचनबाडी ग्रामपंचायतीला स्वस्त पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक म्हणजे 1 कोटी रुपये मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या पंचायतीला बाल स्नेही म्हणजेच चाइल्ड फ्रेंडली पंचायतचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ते पंचायत आहे विद्यार्थी मित्रांनो भंडाराची इडगाव पंचायत. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. बाल स्नेही पंचायत 2025 महाराष्ट्राची. विजेती कोण आहे? इडगाव पंचायत भंडारा इथली. जिल्हा कोणता आहे? भंडारा. हे पॉईंट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुरस्काराची रक्कम किती आहे? 1 कोटी. श्रेणी राष्ट्रीय स्तरावर देशात प्रथम क्रमांक. त्यानंतर पुढला प्रश्न. दक्षिण कोरियाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट भिक्खूचे नाव काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तो नाव आहे गाबी. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. गाबी कोणत्या देशाने बनवलं आहे? दक्षिण कोरियाने. उद्घाटन जोगेसा मंदिर सिओल येथे. उंची आणि बनावट 130 सेंटीमीटरच्या ह्युमन नाईट रचना त्याची आहे. प्लॅटफॉर्म चीनच्या युनिटी रोबोट्स कंपनीचे म्हणजे युनिटरी प्लॅटफॉर्म. नावाचा अर्थ भगवान बुद्धाच्या मूळ
नाव सिद्धार्थ आणि कोरियन भाषेतील करुणा आणि दया दाखवणारा जाबी यापासून गाबी नाव तयार झालेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सेबीने AI आधारित सायबर जोखीमचा सामना करण्यासाठी कोणत्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे? तर ते टास्क फोर्स काय विद्यार्थी मित्रांनो, सायबर सुरक्षा .AI. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सायबर सुरक्षा AI स्थापना भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबीद्वारे. उद्दिष्ट AI आधारित सायबर धोके आणि जोखीमचा सामना करणे. प्रमुख काम सुरक्षा धोरणे म्हणजे मिटिगेशन स्ट्रॅटर्जी तयार करणे आणि मध्यस्थानामध्ये थ्रेट इंटेलिजन्स शेअर करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या 26वा सदस्य देश कोणता बनणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो देश आहे सौदी अरेबिया. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सौदी अरेबिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश बनणार आहे. नेतृत्व हे अलायन्स भारताच्या पुढाकाराने सुरू झालेलं आहे. उद्दिष्ट जगातले 7 मोठ्या मांजरवर्गीय प्रजाती वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चीता, जॅग्वार आणि प्युमा व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे. सद्यस्थिती यामध्ये सध्या 25 स्वाक्षरीकर्ते देश आणि 5 ऑब्झर्व्हर देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, तमिळनाडू सरकारने महिला सुरक्षेसाठी सिंगापेन नावाच्या विशेष टास्क फोर्स जाहीर केलं आहे. तर सिंगापेन या शब्दाचा अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो शेरणी. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. शेरणी सिंगापेन या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो पार्श्वभूमी. तमिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी हा विशेष टास्क फोर्स तयार केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रकल्प तमिळनाडू या राज्यात उभारला जात आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. तमिळनाडूमध्ये दुरुस्ती माहिती भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड प्रकल्प तमिळनाडू राज्यात उभारला जात आहे. नियोजन ठिकाण, हा प्रकल्प तमिळनाडूच्या किनारी भाग उदाहरण तुत्तीकोरीन, विवू, चिदंबरम बंदर परिसरात उभारण्याची चाचणी सुरू आहे. उद्दिष्ट व्यावसायिक जहाजांना म्हणजे शिप बिल्डिंग आणि दुरुस्ती शिप रिपेअर क्षेत्रात देशाला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणे. त्यानंतर पुढला प्रश्न, लीड्स म्हणजे लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट अहवालाची संकल्पना कोणत्या संस्थेच्या म्हणजेच लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे? तर ते जागतिक बँकच्या धर्तीवर करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक बँक वर्ल्ड बँक जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सच्या धर्तीवर भारतात लीड्स अहवालची संकल्पना तयार करण्यात आली आहे. भारताची अंमलबजावणी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध करते. उद्देश भारतातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लॉजिस्टिक म्हणजेच मालवाहतूक आणि पायाभूत सुविधा कार्यक्षमतेचा आढावा घेणे आणि राज्यामध्ये स्पर्धात्मकता वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे प्रकाशित लीड्स रिपोर्ट 2025 मध्ये भूविष्ट राज्य म्हणजे लँडलॉक स्टेट या श्रेणीत कोणता राज्य अव्वल स्थानी आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. लीड्स रिपोर्ट 2025 भूविष्ट राज्य अव्वल राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. सर्वोच्च एक्झिम्पर श्रेणीत नवीन 4 कॅटेगरी करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते? एक्झाम्पर, हाय परफॉर्मन्स, एक्सेलेटर, ग्रोथ सीकर. किनारी राज्यामध्ये कोण अव्वल आहे? तमिळनाडू. ईशान्येकडल्या राज्यामध्ये कोण अव्वल आहे विद्यार्थी मित्रांनो? मिझोरम. आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कोण अव्वल आहे? तर दिल्ली. महाराष्ट्र कोस्टल श्रेणीत हाय परफॉर्मन्स गटात आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मेरी रसोई योजनाची अधिकृत सुरुवात पंजाबमध्ये कोणत्या गावातून झाली? तर विद्यार्थी मित्रांनो हे भलवान संगूर या गावातून झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. हा प्रोनाउन्सिएशन तुम्ही थोडं स्क्रीनवर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बलवान संगरूर इथे मेरी रसोई योजना हा अधिकृत सुरुवात पंजाबमध्ये संगरूर जिल्ह्यात बलवान ह्या गावात झाली आहे. पार्श्वभूमी, या योजनेचा उद्देश गरजू लोकांना अत्यंत कमी दरात पौष्टिक आणि सकस जेवण उपलब्ध करून देणे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जे आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर ही जे साप्ताहिक रिव्हिजन घेत आहोत, हा
रिव्हिजन लेक्चर तुम्हाला कशा वाटायचं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.